नमस्कार. हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता नेहमीप्रमाणे चेष्टा मस्करी करत आपली मायलेकं बसलेली असतात आणि त्यांच्यासोबत आढळरावही असतात. तर आता इथे आपली कृष्णा येते आणि म्हणते की चला आपल्याला बँकेत जायचं आहे. तर इथे बाजाबाई म्हणते की कशासाठी. तर ती सांगते की सरपंच यांना आलेले निधीचे चेक आहे ते आता ते जमा करायचे आहे, तर त्याच्यासाठी जावं लागते. तर आता इथे हसण्यात आणि थट्टामस्करी करण्यात आपला दुष्यंत माहिती ना किती नटखटे. तर आता हसू लागतो की बघा हा, ह्या भिंतीवरती आता 2च रेषा आहे, ह्या भिंतीवरती तिसरी रेष वाढायची. तर इथे मुद्दाम आढळराव पण म्हणतात, हो रे खरंच तू नक्की चेक घेतला आहे का गं तुझ्या पर्समध्ये. नाहीतर असं व्हायचं तिथे पोचलो आणि तिथे गेल्यावर कळलं की पर्समध्ये चेकच नाही. अरे अरे, मग तर तिसरी रेष पण लगेच येऊन ती पूजा खरडकन मारून जाईल. तिथं वाटच पाहते इथे रेषा मारण्याची, भिंत रंगवण्यासाठी. ती किती उत्साहित आहे. आणि मग बघ तिसरी चौथी पाचवी तुझ्या ना रेषा वाढत जातील या भिंतीवरती. डेकोरेशनच होईल त्या सगळ्या गोष्टीचं. आता आबा पण माझी थट्टामस्करी करायला लागली ह्या गोष्टीने. खरं तर कृष्ण चिडते आणि म्हणते का हो तुम्ही माझी खिल्ली उडवतात. थांबा, मी आता तुम्हाला चेक काढून दाखवतेच. मी घेतला आहे, मी नाही विसरलेले. मला विसरल्यामुळे तुम्ही सतत हसताय ना माझ्यावरती, माझी थट्टामस्करी करताय ना. 5 चुका होण्याची वाट पाहताय का तुम्ही पण माझ्या. तर आता इथे सगळेजण तिची थट्टामस्करी करत छान एकदम असं माहोल भारी झालेला असतो. आता काय झालं की आपली कृष्णाने त्या ॲन्व्हलपला ओपन करते आणि पाहते की त्या लिफाफ्यामध्ये लेटर तर आहे, पण जो चेक असायला हवा ना तोच नसतो. तर ती आता जरा भांबवते, इकडे तिकडे खाली वर पर्समध्ये सगळीकडे झटकून झटकून पाहू लागते. तर ती म्हणू लागते की ह्याच्यामध्ये चेकच नाही. तर आता ते म्हणतं, हसतं आणि म्हणतं की बघा बाई, आता चेकच नाही पाठवलं ह्या सरपंचाबाईंना, नुसतं लिफाफा पाठवला की काय. आणि ते आपला दुष्यंत नेहमीप्रमाणे चेष्टामस्करी करण्यात एक्सपर्टच आहे. पण आता इथे बाजाबाई सिरियसली म्हणते की चला तू कुठे ठेवलं होतं चेक. ती म्हणते तिजोरीत. मग तिजोरीकडे जाऊन पाहू, लिफाफ्यातनं पडला असेल तू. तर आता इथे आपली कृष्णा ती तिजोरी खोलून पाहते, खाली वर सगळीकडे ढुंढळू लागते. तिला काही केलं चेक मिळेना. अरे पडलाय तर दिसेलच ना. जर तो पडलाच नाही तो गेला कुठे. आणि ज्या वेळेला ठेवला होता त्यावेळेला नीट चेक केला होता, त्याच्यामध्ये होता तो. आता ती इथे सापडत नाही, घाबरते, घामाघूम होते आपली कृष्णा. आढळराव आपल्या मुलाला म्हणतात की बाळा तू तरी बघ, तिला नाही होते तर. तर आता आपला हा जो दुष्यंत आहे तो स्वतःहून सगळी तिजोरी नीट बघू लागतो. त्यालाही तिथे भेटत नाही. मग तो चेक गेला कुठे. अरे असं कसं होईल. जर आणलाय मिळाल्यानंतर लगेच तिजोरीत ठेवलाय, तिजोरीतनं कसं काय बाहेर जाईल. तिजोरीच्या चाव्या कुणाकडेच नसतात, तिजोरीच्या चाव्या कृष्णाच्या ताब्यात आहे. मग त्या चाव्या तुझ्याकडे असताना कोणी तो चेक चोरू कसं शकतो. तर आता इथे पूर्ण प्रोसेस आठवायला सांगते आपली बाजाबाई कृष्णाला की काय काय झालं, कसं कसं झालं, तू मला सगळं सांग. मग ती सांगते की माधव काकाने आणला, माझ्याकडे दिल्या, पण माझ्या हात पाण्याने खराब होते, ओली होते. तर मी त्यांना काढून दाखवायलाही लावला, त्यांनी मला काढून दाखवला. आता माधव आणि आपले कृष्ण ह्या दोघांनीच तो चेक पाहिला होता. तर माधवला इथे बोलवलं जातं. माधव म्हणतो की हो मी त्यांना काढून दाखवलं, त्यांचे हात खराब होते ना म्हणून. आणि त्यात होता त्यावेळेला तो चेक, आत्ता कसा नाही आहे. तर त्यांनी लगेच तो आणून तिजोरीत पण ठेवलं होतं, मी स्वतः पाहिलं. मग ही गोष्ट फक्त ह्या दोघांनाच माहिती आहे का, हा प्रश्न आता इथे उपस्थित झाला. तर आता माधव काकांना आठवलं. माधव काका सगळ्यांसमोर बोलू लागतात की काय झालं, ज्यावेळेला हा जो लिफाफा आला होता तर मी घरामध्ये येत असताना अंगणात पूजा म्हणजे उभी होती. तर त्यांनी मला विचारलं मालकीनबाईंनी की तू ह्याच्यात काय घेऊन चालला आहे. तर मी त्यांना सांगितलं की सरपंचबाईंसाठी आलेलं लेटर आहे. तर त्या मला विचारतही होतं त्यात काय आहे काय नाही. मी त्यांना खोलूनही दाखवलं नाही, मी लगेच तातडीने घरात आलो आणि यांच्या हातात दिला. आणि मग इथे माधवला बाहेर जायला सांगतात आढळराव. आता हे स्पष्ट आहे की हा चेक आल्याची माहिती पूजाला झाली होती, त्याच्यानंतर माधवला माहिती होतं आणि कृष्णाला माहिती होतं. 3 व्यक्तींमधनं ही बातमी बाहेर गेलेलीच नाही आहे. याचा अर्थ ही जी काही गफलत कोणी केलेली असेल तर ती गफलत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही पूजाच आहे आणि तिला जाब विचारायलाच हवा. म्हणून आता सगळेजण तिला बोलवायला निघतात. इकडे मात्र पूजा वाटच पाहत आहे, कधी घरात धिंगाणा तमाशा होतोय ना आपल्याला आवाज देऊन बोलवण्यात येते. तर आता ती आपल्या नवऱ्याला म्हणू लागते की बघा ना यार किती वेळ झाला आहे, अजून कसा काही राहाडा काही ऐकायला येत नाही किंवा भांडणं वगैरे काहीच ऐकायला येत नाही. एवढी शांतता घरामध्ये, असं कसं होईल. आपण तर बरोबर आग लावली आहे. तर आता इथे जी आग लावली आहे त्या गोष्टीबद्दल इतका यांना असा अभिमान होता आणि वाटच पाहत असतात ते कधी आवाज येतोय आणि कधी रे.
आला बरं का आवाज. कृष्णा आपल्या बहिणीला पूजाला हाका मारू लागते, पूजे पूजे खाली. तर आता चला बुवा आपण मस्त धिंगाणा तमाशा करूया, एकदम भारी एकदम मज्जा येईल बरं का आजच्या तमाशाला, असं म्हणत हे दोघंही कटकार असते नवरा बायको खाली निघालेली असतात. खाली आल्या आल्या कशाला माझ्या नावाने आरडाओरडा चाललाय का, असं म्हणत इथे पूजा तिचा ॲटिट्यूड दाखवू लागते. आता इथे कृष्ण तिला सरपंच याच्या निधीतनं आलेला चेक कुठे गेला असं सवाल विचारते. तर ती म्हणते, तू सरपंच, तुला आलेला चेक आणि त्याचा जबाब मी कसा देऊ. तर इथे आपली कृष्ण म्हणते की तुझं शहाणपण दाखवू राहिले ना, तो आत्ताच्या आत्ता दाखवायचं बंद कर, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मला. तर आता इथे पूजा म्हणते, मला काहीही ठाऊक नाही तर मी काय उत्तर देऊ, मला माहीत नाही. तर तुझ्या निधीतला आलेला चेक मी घेऊन तरी काय करणार आहे, मला काय तो ओठवता येणार आहे, तो तुझ्या निधीतला आहे, तो तुझ्या कामाचा, मी चोरून त्याला काय करू. पण इथे आपला दुष्यंत म्हणतो, तुला त्रास देण्याचं समाधान लागेल, ते समाधान मिळवण्यासाठी तर तू करशील ना. बघा आता पूजा इथे पुन्हा एकदा कांगावं करताना दिसते की माझ्यावर खोटा आळ लावायचा नाही, मी काही केलेलं नाही, माझं नाव कशात घ्यायचं नाही, आणि तुम्ही दोघं जे माझ्यावर आरोप लावते तो चुकीचं आहे. तर आता इथे दुष्यंत म्हणू लागतो की नाही तूच चोरला आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो की समर्पण म्हणतो की माझ्या बायको कुठले आरोप लावलेले मी सहन करणार नाही म्हणजे नाही. दोघंही तिथे भांडू लागतात. आता तिथे त्यांना आढळराव थांबवतात. खरं तर मैनावती आपल्या मुलाला म्हणते की हे सगळं मला तरी वाटते समर आणि पूजानीच केलेलं असेल. ते दोघं खूपच कटकार असताना कधी काय करतील वागतील सांगताच येत नाही. आपले दलपत आहे ना ते सांगतात की आपण ना ह्या दोघांवरती नजर ठेवण्यात कमी पडलो, आपल्याला ही गोष्ट आधी कळायला हवी होती, यांनी काहीतरी कटकारस्थान केलेले म्हणजेच ते दोघांनी हे केले आणि आपल्याला कळलं पण नाही, म्हणजे आपण पण कमी पडलो आहे. आता त्यातली त्यात ही पूजा काय म्हणायला लागली आहे, तिजोरीतनं तू ठेवलेलं चेक गायब झाला आहे आणि आता विचार कर बरं, 2 चुका केल्या तू. एक तर सरपंचबाईन तू चेक हरवला आणि चौथीची जी म्हणजे तुझी जी गलती आहे ती काय आहे की तू चाव्या नीट सांभाळू शकली नाही. तुझ्या आपल्या तिजोरीच्या चाव्या कोणीतरी घेतल्या, त्यातनं चेक काढला आणि तुझ्या चाव्या परत तुझ्या ठिकाणी आणून पण ठेवल्या. याचा अर्थ आपण काय काढायचा, तू आजच 2 चुका केलेल्या आहे. हसायला येते फारीला बरं का, 2 चुका, आधीच्या 2 परत 2, बापरे 4 चुका तर झाल्या. आणि आता इथे कृष्ण म्हणते की तू जे करते ते खूपच वाईट आहे, तू मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ना. त्यावेळेला ती म्हणते की मुद्दाम का करू, जर तू 5 चुका केल्या तर मी पण मरू शकते, माझ्याही जीवाचा मरणाचा प्रश्न आहे की नाही, मी कशाला तुझ्या ह्या मुद्दाम चुका घडवून आणेल. जर तो चेक मिळून जर मला काही मिळणार असतं तर मी तो मिळवलाही असता, पण तुझ्या निधीचा चेक मी घेऊन करू काय त्याचं. तर आता इथे मुद्दाम समोर म्हणतो की तिजोरीतनं काय काय चोरीला गेलं आहे का. तर आता इथे आपली बाजूबाई म्हणते, चोर आहे ना काहीच चोरी करून गेला नाही, तो फक्त चेकचा भुकेला होता रे. तर आता इथे आपली मैनावती म्हणते की कृष्णा हे सगळं काय करून बसलीस तू, ना चेक सांभाळला ना तिजोरीच्या चाव्या, तू 4 चुका केल्या, अगदी 4. आता इथे आपली ही जी पूजा कांगावा करणारी आहे ना, तर ती आता 4 चुकांचा सगळा आरोप आपल्या कृष्णावर ठेवते आणि म्हणते की माझ्यावरती चुकीची आळ तू लावते ते मी सहन करणार नाही आणि मी ते खपवूनही घेणार नाही. तुझ्या 4 चुका झालेल्या आहे म्हणजे आहे आणि त्या तुला मान्य कराव्याच लागतील. आणि त्यातली त्यात तू माझ्यावरती खोटेपण आरोप लावते जे मला सहन होत नाही आहे. या घरात कोणाला न्याय मिळेल की नाही, मला कधी न्याय मिळेल की नाही, माझ्यावरती एवढे खोटे आरोप लावत आहे, असं हे सगळं कांगावं पूजा करू लागते. आता इथे लगेच ती तडा जाते आणि तिथनं खडू घेते आणि भिंतीवरती लगेचच आणखीच्या 2 रेषा ओरबाडून येते. अगदी डिझाईन बनवली 4 रेषांची. 4 चुका ह्या कृष्णाने केल्या. आता 5वी चूक झाली की माझ्याही जीवावर बितू शकतं, मलाही आता भीती वाटायला लागली आहे, असं इथे पूजा बोलू लागते कृष्णाशी. कृष्ण मात्र म्हणते की तू हे सगळं जाणून बुजून करते, हे तू जरी मान्य केलं नाही तर हे सत्य आहे आणि तू ते नाकारू शकणार नाही. इथे मात्र पूजा सगळ्या गोष्टीला नकार देते की मी काही केलेलं नाही, माझ्यावर खोटे आरोप लावायचे नाही, आता तर तुला माझी माफी मागावीच लागेल, मी न केलेल्या कामासाठी तू मला त्रास दिला आहे म्हणून. तर आता इथे समर्पण अट्टहास करतो की माझ्या बायकोशी दुजाभाव झालेला मला चालणार नाही. आढळराव मात्र माफी वगैरे कोणी मागणार नाही, ज्याने त्यांनी आपापल्या खोलीत जायचं सांगतात. पण इथे समर म्हणतो की नाही, दरवेळेला माझ्या बायकोवर अन्याय का बरं, तिने आता जर काही चूक केली असती तर तिला तुम्ही कान धरून उठ्या बशा काढायला लावल्या असत्या आणि आता हिने केली तर हिला माफ चालणार नाही, असं इथे आता आपला समर बोलत असतो. मात्र आता इथे कोणीही एकमेकांचं ऐकायला तयार नाही आहे. ते पाहिल्यानंतर मात्र आता माघार घ्यावी
या हिशोबाने आपली कृष्णा माफी मागायला तयार होते आणि दुष्यंतला शांत बसायला सांगते. आता इथे माफी मागते ती कृष्णाची की माफ कर आपली पूजाची. तर पूजा इतकी निर्लज्ज आहे, तिथं म्हणते की असे हात जोडून माफी नाही, मला कान धरून माफी मागायला तू आवडेल तर तू तुझे कान पकड आणि मला सॉरी बोल. चला इथे पण लहानपणा घेतला आहे आपल्या कृष्णाने आणि ती तिचे कान धरून त्यावेळेला सॉरी म्हणू लागते आणि माफी मागू लागते. इथेच तिला समाधान मिळालं पूजाला. चला तर मग आता पुढे एक जबरदस्त ट्विस्ट आहे, तो पाहिल्यानंतर तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हलणार आहे. ट्विस्ट असा आहे की आपल्या कृष्णाला कॉल येतो. तो कॉल ऐकल्यानंतर तिच्या हातातनं फोनच खाली पडतो आणि ती रडू लागते. तिचं रडण्याचं कारण काय म्हणून सगळेजण घाबरतात, तिला विचारू लागतात. तर आता तिला बोलताही येत नाही, तर इथे ती रडत रडतच कशी तरी बोलू लागते. तर ती सांगू लागते की अहिल्याबाई सासूबाई जे आहे ना, त्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी त्यांच्या मनस्थिती बिघडलेल्या अवस्थेमध्ये आत्महत्या केली आहे, फास लावून घेतला आहे गळ्याला. चला तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.